पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता ॲक्शन मोडवर आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेनं जम्मू काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केलाय। या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ शेख याचं देखील नाव समोर आलं होतं। त्यानंतर पोलीस व NIAचं एक पथक आसिफच्या काश्मीर येथील त्राल शहरात असलेल्या घरी धडकलं। पोलीस आसिफच्या घरी तपास करत असतानाच त्यांना घरात काही संशयित वस्तू व स्फोटकं आढळली। त्याच दरम्यान या घरात मोठा स्फोट झाला। याबद्दलची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। गुरुवारी पोलीस व NIAचं पथक त्राल येथील आसिफ शेखच्या घरात तपास करत असतानाच त्यांना तिथं काही संशयित वस्तू आढळल्या होत्या। पोलिसांनी सांगितलं की घरात आम्हाला स्फोटकं दिसली होती। घरात ही स्फोटकं पाहिल्यानंतर पुढचा धोका ओळखून पोलीस व संरक्षण दलाचे जवान मागे हटले। तेवढ्यात घरात मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात आसिफचं घर बेचिराख झालं। अतिरेक्यांनी पोलीस व गुप्तचर यंत्रणा या घरी धडकतील आणि तपास करतील ह्याचा अंदाज घेऊन आधीच इथं स्फोटकं ठेवली असणार असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं चोहोबाजूंनी पाकिस्तानची नाकेबंदी सुरू केलेली असतानाच पाकिस्तानच्या कुरापती अजूनही थांबलेल्या दिसत नाही। गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैन्यानं LOC जवळ गोळीबार केला। भारतीय सैन्यानं देखील या गोळीबाराला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। मात्र या हल्ल्यात दोन्ही बाजूला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे सीमेवर तणावाची स्थिती आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं भारतीय सैन्याला हाय अलर्ट जारी केला आहे। दरम्यान सीमेवर तणावाची स्थिती असताना भारतीय सैन्याचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी हे श्रीनगर व उधमपूरचा दौरा करणार आहेत। तिथे ते संरक्षण संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटतील, त्यांच्याकडून सर्व सीमांवरील स्थितीचा आढावा घेतील। पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली होती। या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।